नमस्कार, मी रितू म्हात्रे. डॉक्टर प्रभाकर दंडवते यांच्या न भूतो न भविष्यती मुंबापुरी एक नगरी या पुस्तकातील काही सारांश लेखन मी आपणासमोर कथन करणार आहे. मुंबापुरी एक यमपुरी. मुंबई उर्फ मुंबापुरी एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर. मुंबापुरी ही आर्थिक औद्योगिक महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे देशातून पोटापाण्यासाठी मुंबईकडे धाव घेणारे खूप आहेत. माणसं जास्त व जागा कमी यामुळे गलिच्छ वस्तीत वाढ झाली. गुंडगिरी, दारिद्र्य यांचे दर्शन आजच्या मुंबापुरीत घडून येते नव्हे, मुंबापुरीचा तो एक अविभाज्य भाग बनला आहे. या मुंबापुरीत राव राहतात तसे रंकही राहतात. बायकोच्या वाढदिवसाला भेट देणारे येथे राहतात, तर बस भाडे, रेल्वे भाडे न परवडणारे दरिद्री नारायणही येथे राहतात. त्यांचा पत्ता कोणालाच माहीत नाही असे विद्वान लक्ष्मीपुत्रही येथे राहतात, तर सर्वांना माहीत असणारे गावगुंडही येथे राहतात. जनतेची नाडगी ओळखून त्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे पुढारी येथे राहतात, तर योग्य मतदान करून याच पुढाऱ्यांना अस्मान दाखवणारी जनताही याच मुंबापुरीत राहते. रावणाची लंका येथेच पाहावयास मिळते, तर घटोत्कचाचा माया बाजार येथे पाहावयास मिळतो. इंग्रजांचे तोंड भरून कौतुक करणारी तीच ही मुंबई, तीच ही मुंबापुरी. स्पर्श झाला की सुवर्ण करणारा परिस म्हणजे मुंबई. अशी ही बहुरंगी बहुडंगी मुंबई मूळ होती तरी कशी, हे पाहणे म्हणजे न भूतो न भविष्यती मुंबापुरी एक नगरी या ग्रंथाचा अभ्यास करणे होय. हिंदू काळ, मुस्लिम काळ, पोर्तुगीज काळ आणि ब्रिटिश काळ अशी सत्तांतरे मुंबापुरीने पाहिली. मूळची जमीन म्हणजे 40,000 बिघे जमीन. त्या जमिनीपैकी बरीच जमीन पाण्याखाली, तर 100 बिघे जमीन पाण्यावर. पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस ठाणेकाडी, दक्षिणेस माहीम या सीमारेषा. एका बाजूस सह्याद्री पर्वत तर दुसऱ्या बाजूस सागरी प्रवेश. मुंबापुरी 7 बेटांचा प्रवेश. ही 7 बेटे अशी: कुलाबा, माझगाव, ओल्ड वुमन बेट, वरळी, माहीम, परळ, माटुंगा या खाड्यांमुळे निकृष्ट दर्जाची जमीन होती. गुजरातमधून आलेल्या कोळ्यांनी प्रथम वस्ती केली. एका कोळ्याने मुंबा देवीची स्थापना केली. त्यांनी येताना आपणाबरोबर कुलदेवता मुंबईत आणली. तिच्या नावावरून मुंबई नाव पडले. कोळ्यांची देवता मुंबादेवी होय. तसेच मुंगा, शिमगी, मौजा, मोगू अशी नावे कोळी लोकात आहेत. मुंगा नावाच्या एका कोळीने ही देवी स्थापून तीस आपले नाव मुंबा असे ठेवले. पुढे अपभ्रंश होऊन मुंगाचे मुंबा झाले. खाड्यामुळे व सततच्या पाण्यामुळे इथली हवा सदैव रोकट. त्यामुळे इंग्रजांना मुंबापुरी म्हणजे यमपुरी वाटे. मुंबईचे हवामान अत्यंत वाईट. येथील माणसाचे आयुष्य 2 पावसाळे. मुंबापुरी ही यमपुरी होय असे इंग्रज म्हणत. एकेकाळी यमपुरी वाटणारी मुंबई आज परिसनगरी वाटू लागली आहे. किनारा तुला पामराला. कोणत्याही शहराचा विकास होण्यासाठी जमीन महत्त्वाची असते. मुंबापुरी बेट असल्याने पूर्वी सर्वत्र खाड्या होत्या. पूर्वी महालक्ष्मी ते कामाठीपुरा प्रवास होडीने करावा लागत असे. इंग्रजांनी खाड्यात भर टाकून जमीन तयार केली. समुद्रात भर टाकून जमीन उपलब्ध केली. 4 मैल भिंत बांधून समुद्र थोपविला. थोडक्यात विकासासाठी जमीन लागते हे ओळखून जमीन उपलब्ध केली. जलाधिराजास बंदिस्त केले. मानव व जलाधिराज यांच्या संघर्षात अखेर जलाधिराज चुकला. सागरा, किनारा तुला पामराला. या व विकास करा. लोकांनी यावे व शहराचा विकास करावा यासाठी इंग्रजांनी लोकांना आवाहन केले. इंग्रजांच्या ताब्यात जेव्हा मुंबई आली तेव्हा ती यमपुरी होती. अनेक अडचणींना स्वीकारून इंग्रजांनी धैर्याने तोंड दिले. इंग्रज आव्हान स्वीकारत आहेत असे दिसल्यावर जलाधिराज सहकार्य करू लागले. सह्याद्री बाजूला झाला. खाड्या शरण आल्या. त्यामुळे इंग्रजांच्या कर्तृत्वास वाव मिळाला. स्वकर्तृत्वाच्या बळावर इंग्रज सरकार राज्यकर्ते झाले. मुंबापुरीचे महत्त्व ओळखून इंग्रजांनी निरनिराळ्या योजना आखल्या. विविध व्यावसायिकांना मुंबईत येऊन विकास करण्याचे आवाहन केले.
आव्हानाप्रमाणे बागवान कोष्टी, जहाज मांडणारे, सुतार, लोहार, आचारी, चांभार, शिंपी, नावी, खाटीक इत्यादी थोडक्यात गरजा पूर्ण करणाऱ्या सर्व घटकांना मुंबापुरीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. लोकांनी यावे म्हणून इंग्रजांनी सवलती जाहीर केल्या. पारशी आले, मारवाडी आले, गुजरातमधून बनिया आले, ख्रिश्चन पोर्तुगीज आधीच होते, इस्रायली आले, मराठा समाज आला, मजूर आले, लखनौ, अलीगड येथून मुसलमान आले. अशा रीतीने प्रत्येकजण विविध ठिकाणी स्थायिक झाला. अशा रीतीने 18 पगड जातीची धर्माची स्थापना झाली. ज्या भागातून लोक येतात त्या भागातील संस्कृती चालीरीतीबरोबरच घेऊन येतात. विकासाच्या पाऊलखुणा. सत्ता हातात आल्याशिवाय विकासाला गती येत नाही, असा एक राजकीय सिद्धांत आहे. इंग्रजांनी राजसत्तेचा पाया मुंबापुरीत घातला. मुंबापुरीची कीर्ती, ईस्ट इंडियाचे पदार्पण, इंग्रजांचा औद्योगिकपणा, डोळसपणा, धूर्तपणा आणि व्यवहार दक्षता हे गुण मुंबापुरीचे महिमा वाढवण्यासाठी कारणीभूत झाले. त्याचबरोबर भारतीयांची अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव व परंपरावादी दृष्टिकोन हे अवगुण विकासास अडचणीचे ठरले. आपल्या लोकांचा अव्यवस्थितपणा, नको त्या गोष्टींवर अफाट खर्च, अंधश्रद्धा, संशयी वृत्ती, आपापसातील तंटे याचा फायदा घेऊन इंग्रजांनी राज्य केले. एक उदाहरण पहा. पेशव्यांचे पुण्यात 7 पेठात 7 वाडे होते. प्रत्येक वाड्यात भोजनाची व्यवस्था असे. दर दिवशी प्रत्येक वाड्यात संध्याकाळी पंचपक्वान्नांचे जेवण असे. श्रीमंत पेशवे मनात येईल त्या वाड्यात जेवण घेत. बाकीच्या वाड्यातील जेवणांचा आस्वाद चाकर मंडळी घेत. अशा रीतीने खर्च अफाट, खजीन सपाट ही स्थिती निर्माण झाली. इंग्रजांनी विकास केला तो वर्गणी काढून, त्यात आपले पैसे घालून केला. 1969 साली टाकसाळीचा जन्म झाला. जहाज बांधणीचा प्रथम उद्योग सुरू झाला तो मुंबापुरीतच. 1848 रोजी मुंबई ते कल्याण लोहमार्गास परवानगी मिळाली. इंग्लंडहून इंजिने आणली. 1853 साली मुंबई ते ठाणे पहिली गाडी धावली. लंडनच्या धर्तीवर 1865ला मुंबईला गॅसचे दिवे आले. प्रकरण 5 विकासाला गती आली. 1834 ते 1846 या काळात कापूस निर्यात होऊ लागला. 1870 साली फक्त 10 गिरण्या होत्या आणि 1890 मध्ये 70 गिरण्या होत्या. खाडीच्या ठिकाणी रस्ते आले. मोठा रस्ता 50 फूट व मध्यम रस्ता 30 फूट व गल्लीबोळ 20 फूट असे होते. रस्ते रोज धुतले जात. ट्राम सुरू झाली. व्हिक्टोरिया धावू लागल्या. 1880 साली टांगा प्रथम मुंबईत आला. अशा रीतीने विकास होऊ लागला. प्रकरण 6 जेथे लक्ष्मी तेथे अलक्ष्मी. माणूस हा धार्मिक श्रद्धाळू आहे. त्यामुळे निरनिराळ्या देवतांची देवळे मिळून जवळजवळ 180 आहेत. मुंबईत अनेक भव्य मंडयांची सोय केली आहे. मुंबईत जुने कापड विकण्याचा बाजार आहे. भिकार बाजार आहे. भीक मागून जमा झालेल्या वस्तू येथे विकल्या जातात. येथे लहान मुले भाड्याने घेऊन त्यांचा भीक मागण्यासाठी वापर केला जातो. फसवण्याचा उत्तम धंदा म्हणजे कापड बाजार. गिराईकास जेथे सहज फसवले जाते, कुलाबा, गिरगाव, माझगाव, भायखळा येथे चोऱ्या फार होतात. मुंबईत पहिला तुरुंग 1761 साली बोरा बाजार येथे बांधला. स्त्रियांनाही तुरुंगवास असे. मुंबईत पहिले न्यायालय 1602 साली अस्तित्वात आले. त्या काळी न्यायाधीशांचा पगार 2000 असे. मुंबई पोलीस खाते सर्वात जुने. 1670 साली पहिला पोलीस उभा राहिला. त्याही काळी भ्रष्टाचार होता. 1856 साली विहार तलावाचे उद्घाटन झाले. या अगोदर विहिरीवर पाणी भरले जात असे. प्रकरण 7 मुंबापुरीतील समाज जीवन. जादूटोणा, तंत्र, चेटूक, भूतबाधा यांच्या आहारी लोक गेले होते. त्या काळी लोक घड्याळाचे शौकीन फार. त्या काळी गव्हर्नरच्या पूजा करून नवस केला जात असे. त्या काळी मुलीचे लग्नाचे वय 8 किंवा 11 असे. त्या काळी ख्रिश्चन बँडवाले नाहीतर टेलर, कारवारी केमिस्ट नाहीतर बुक डेपोवाले, मालवणी पोलीस किंवा घाटावरचा फौजी, पारशी रेल्वेत ड्रायव्हर आता हे राहिले नाहीत. शाळकरी मुलांचा पोशाख अर्धा शर्ट व अर्धी चड्डी, वर कोट, डोक्यावर चकोटी. मोठ्या मुलांचा पोशाख धोतर, शर्ट आणि कोट.
मुलींचा पोशाख परकर पोलके किंवा नऊवारी साडी. खानावळीतील जेवणांचे दर 1 आणे ते 4 आणे. 1 आण्यात भात, कढी, पालेभाजी, तूप, आंघोळीस गरम पाणी पण निजण्यास जागा नाही. 2 आण्यात गरम पाणी, निजण्यास जागा, वरण भात, 2 भाज्या, सार, दही, तूप, लोणचे आणि चपाती. 4 आण्यामध्ये धोतर धुण्याची सोय, पुरी, तूप, पक्वान्न. 1760 साली भारतात अरबांचे प्रयाण वाढले. तेव्हापासून वेश्या व्यवसाय वाढला. 1836 साली पहिला दवाखाना निघाला. 1845 साली जे हॉस्पिटल जन्मास आले. तर 1845 साली ग्रँड मेडिकल कॉलेज जन्मले. प्रकरण 8 मुंबापुरीतील बंदरे व नावे. यात मुंबापुरीतील बंदरांची माहिती दिली आहे. प्रकरण 9 मुंबापुरीतील शिक्षण. 1845 साली ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तर 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. 1859 साली मुंबई विद्यापीठाने मॅट्रिक परीक्षा घेतली. यात मुंबईतील प्राथमिक शिक्षण याची विस्तृत माहिती दिली आहे. प्रकरण 10 यात मुंबईतील प्राथमिक शिक्षणाबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. प्रकरण 11 मुंबापुरीने हातपाय पसरले. मुंबापुरीची हद्द सायन व बांद्रा होती. नंतर मुंबईने हातपाय पसरण्यास सुरुवात केली. फेब्रुवारी 1957 साली मुंबईची हद्द बोरवली ते मुलुंडपर्यंत वाढली. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी भारत देश भारतीयांच्या ताब्यात देऊन ते स्वगृही परतले. मुंबापुरीतील प्राथमिक शिक्षण. 1815 साली 3 मिशनरी भारतात आले. धर्माचा प्रसार झाला पाहिजे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. मिशनऱ्यांना खूप त्रास झाला. मिशनऱ्यांनी येथील भाषा शिकली, त्यात त्यांना यश आले नाही. ब्राह्मण व पांढरपेशी मुले पंतोजींच्या शाळेत जात. एखाद्या पडक्या वाड्यात मुले जमत व पंतोजी शिकवीत. त्या काळी इतर वर्णांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. इंग्रज सरकारला नोकरवर्ग हवा होता. नोकरवर्ग तयार करण्यासाठी शाळा सुरू केल्या. शाळेची व्याख्या प्रथम मिशनऱ्यांनीच केली. ती अशी: शिक्षक सातत्याने शिकवतात, विद्यार्थी फी देतात, शिक्षक वेतन घेतात असे ठिकाण म्हणजे शाळा. घरगुती संस्कार करणारे केंद्र म्हणजे शाळा. इंग्रजांच्या शाळेत लोक पाठवत नसत, कारण मिशनरी शाळेत बायबलचे शिक्षण देत. अशा रीतीने या शाळा ओस पडल्या. 1822 साली नेटिव्ह बुक ऑफ स्कूल सोसायटी नावाची संस्था स्थापन झाली. 1855 साली मुंबापुरीत प्राथमिक शाळांची संख्या 61 व मुले 590. 1872 पर्यंत मुंबई महापालिकेचा संबंध शिक्षणाशी नव्हता. महापालिकेपूर्वी गव्हर्नर महापालिकेचा कारभार पाहत. सुरुवातीच्या काळात नगरपालिका होती. सुरुवातीच्या काळात महापालिकेकडे नागरिक प्रश्न पोलीस खाते होते. 1812 साली कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी मॅजिस्ट्रेटच्या हाताखाली पोलीस यंत्रणा वेगळी करण्यात आली. 1818 या कायद्याने शिक्षणाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारावी असे ठरले. प्रथम पालिकेचे ऑफिस गिरगावात होते. 1893 साली बोरीबंदरला आले. 1888च्या कायद्याने प्राथमिक शिक्षण पालिकेकडे व पोलीस खाते सरकारकडे असे ठरले. 1920च्या कायद्याने मोफत व सक्तीचे शिक्षण ठरले. त्यामुळे 2 नोव्हेंबर 1925 रोजी एफ व जी वॉर्ड मध्ये सक्तीचे शिक्षण सुरू झाले. मुंबईत प्रशासनासाठी वॉर्ड केले. पालिका शिक्षण पद्धती आशिया खंडातील एक मोठी शिक्षण पद्धती होय. महापालिका शिक्षण पद्धतीची उद्दिष्टे: जास्तीत जास्त मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे, शिक्षण प्रवाहात असलेल्या मुलांना ठराविक कालावधीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पुढील शिक्षण प्रवाहात सामील होण्यास समर्थ बनवणे. मुलांच्या विकासासाठी पालिका भरपूर खर्च करते. शिक्षणावरील खर्च म्हणजे महापालिका शाळातील मुलांच्या विकासासाठी म्हणजेच राष्ट्राला लागणाऱ्या मनुष्यबळाच्या विकासासाठी केलेली गुंतवणूक होय, असे महापालिका समजते. महापालिका विविध भाषातून शाळा चालवते. मतिमंद मुलांसाठी शाळा चालवते.
मतिमंद मुलांसाठी वोकेशनल एज्युकेशन मेंटली रिटार्डेड चिल्ड्रन हा प्रोजेक्ट करून मी पालिकेला दिला. पालिका 1ली ते 4थी इयत्तांच्या शाळांना लोअर प्रायमरी शाळा म्हणते, तर 1ली ते 7वी वर्गाच्या शाळांना अप्पर प्रायमरी शाळा म्हणते. 2008च्या धोरणानुसार योग्य ते बदल करण्यात आले. महापालिकेचे शिक्षण मोफत असलेल्या मुलांचा आर्थिक स्तर खालचा असतो. जवळजवळ सर्व मुले झोपडपट्टीत, प्लॅटफॉर्मवर, गटारावर, गॅरेजमध्ये, पुलाखाली राहणारे असतात. त्यांना ना धड चड्डी, ना जेवायला अन्न, ना शुद्ध पाणी ही अवस्था. परमेश्वराने दिलेले आभाळ हे पांघरून व जमीन हे अंथरूण. मुंबापुरीतील अशा मुलांना पालिका म्हणजे परमेश्वरच. अशा वेळी म्हणावेसे वाटते, जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणा करा. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी पालिका अनेक योजना राबविते. त्या अशा: मुलांसाठी 4 भाषेत मासिक चालवते. पाट्या, पुस्तके, लेखन साहित्य मोफत दिले जाते. गुणवत्ता वाढवण्यासाठी उन्हाळी वर्ग चालवले जातात. वर्ग लायब्ररी, पेट्यांची सोय, प्रत्येक शाळेत प्रयोगशाळा, स्काउट गाईड योजना, व्यावसायिक शिक्षणाची सोय, हुशार विद्यार्थ्यांसाठी खास वर्ग, स्कॉलरशिप परीक्षेसाठी खास वर्ग, सुट्टीत वाचनालयाची सोय, स्वयं अध्ययन वर्ग, मध्यान्ह भोजन, बालभजन केंद्र, संगीत अकॅडमी, 6 आठवडे उन्हाळी वर्ग, समांतर वर्ग, सहली, 10वीसाठी शिबिर सराव परीक्षा इत्यादी. शिक्षकांची गुणवत्ता वाढावी म्हणून सेवांतर्गत प्रशिक्षण, सेमिनार, कॉन्फरन्सेस, अभ्यास विकास केंद्र, संशोधन विभाग, शिक्षक ग्रंथालय, स्काउट गाईड कार्यक्रम, भाषा विकास प्रकल्प, गणित, शास्त्र, अभ्यास विकास योजना, इतर अनेक योजना. या सर्व उपक्रमांमुळे महापालिकेस बराच खर्च येतो. मी माझ्या PhD साठी या विषयाचा अभ्यास केला आहे. हे संशोधन अभ्यास म्हणजे महापालिका शाळा व खाजगी शाळांचा तुलनात्मक अभ्यास होय. या अभ्यासाचा निष्कर्ष डॉक्टर प्रभाकर दंडवते, कॉस्ट ऑफ प्रायमरी एज्युकेशन इन गव्हर्नमेंट बॉम्बे ॲट स्कूल लेवल 1960 to 1980, PhD युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे या सोर्समध्ये मिळेल. तर प्रत्येक मुलामागे होणारा खर्च डॉक्टर प्रभाकर दंडवते, कॉस्ट ऑफ प्रायमरी एज्युकेशन गव्हर्नमेंट बॉम्बे ॲट स्कूल लेवल 1960 to 1980, PhD थिसिस युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे या सोर्समध्ये मिळेल. महापालिकेचे उदार धोरण, शिक्षकाची सामाजिक बांधिलकी, समाजाचे सहकार्य, श्रीमंतांचे उत्तरदायित्व, अधिकारी वर्गाची झोकून देण्याची काम करण्याची वृत्ती मुलांसाठी तळमळ दिसून येते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण विभागास भरपूर मदत मिळते. मुंबापुरीची महापालिका जगातील एक श्रीमंत व कार्यक्षम महापालिका आहे. याचे सर्व श्रेय अनुभवी कर्तबगार आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व इतर अधिकारी यांना द्यावे लागेल. डॉक्टर प्रभाकर दंडवते यांची ग्रंथसंपदा: 1. प्लॅटफॉर्म नंबर 4 2009. 2. इये शिक्षणाची ये नगरी 2011. 3. शिक्षणाचे व्यवस्थापन व संघर्षग्रस्त खाजगी शिक्षण संस्था 2014. 4. शिक्षणाची गुणवत्ता 2016. 5. भारतीय शिक्षणाची कथा व व्यथा 2018. 6. समग्र डॉक्टर दंडवते 2018. 7. न भूतो न भविष्यती, मुंबापुरी एक नगरी 2020. 8. नीरा भीमा संगम तीरे, श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर 2022. धन्यवाद.